हाय, मी आहे संजना आणि मी आहे मूळची घाटाची म्हणजे अहमदनगरची. सो घाटावरच्या लोकांना मिरची आणि तिखट वाजून एवढं प्रेम आहे ते कोणाला माहीत नाही. आणि मी पण त्यातली एकच आहे. म्हणजे जवळपास एका वडापावसोबत मी 7 ते 8 तळलेल्या हिरव्या मिरच्या सहज खाऊ शकते. मला एवढं तिखट आवडतं. पण आता सध्या माझ्या घरी माझ्या मम्मी पप्पांच्या हेल्थ इश्यूजमुळे म्हणजे वयामानानुसार जसं हेल्थ खराब होते तसं आमच्या घरी थोडंसं तिखट वगैरे मीठ वगैरे असं फिकं फिकंच जेवण बनतं. सो माझे तर भरपूर वांदे. म्हणून मी ना काय करते, नुसता ठेचा किंवा लसूणची हिरवी मिरची वगैरे असं काय ना काहीतरी बनवत असते. तर ही मी बघितली आहे रेसिपी दही मिरची. कालच यूट्यूबवरून बघितलं आणि कॅन यू इमॅजिन दही दही आणि माझं तर 36 चाकड्या. मला दही अजिबात आवडत नाही, पण मिरची आहे त्यात म्हणून मी ट्राय केलं आहे. आणि जेव्हा बनवून खाल्लं ना तेव्हा तो एक नंबर लागत होता. हे बनवण्याची अजून एक एक्साइटमेंट होती, ते म्हणजे माझा नवीन मातीचा तवा. मी हा बरेच दिवस झाला आणून ठेवलेला होता पण कधी वापरला नाही आहे. सो मी आज तो वापरायला काढला आहे, कारण म्हटलं व्हिडिओमध्ये पण छान दिसेल. सो मी तो मातीचा तवा घेतला, त्याच्यामध्ये तेल टाकलं, जिरा टाकला, धने पावडर टाकलं, जी काही माझी फेवरेट आहे. खूप सारी धने पावडर टाकली, त्यात मधून कापलेली हिरवी मिरची, त्याला थोडंसं सॉफ्टन होऊन दिलं. थोडंसं का, कारण ना मिरची जास्त शिजवली ना की त्यातून ना पूर्ण तिखटपणा त्याचा निघून जातो. तर ना जोपर्यंत मिरची सॉफ्टन होत होती तोपर्यंत मी दही काढलं आणि हे दही ना मी माझ्या घरी बनवलं होतं, कारण मला बाहेरचं ना अमूलचं दही खूप आवडतं. म्हटलं घरी पण एकदा ट्राय करावं आणि तसं नव्हतं झालं, बट ठीक आहे, ओके झालं होतं. तर मी दही फेटून घेतलं आणि मग ते त्याच्यामध्ये टाकलं आणि नंतर ना ते फाटलं. तर मला असं वाटलं की फाटलं तर खराब वगैरे झालं की नाही, तर नाही, मी थोडा वेळ त्याला अजून पकवून आणि ह्या सगळ्या गोष्टी ना यूट्यूबमध्ये सगळेजण नाही दाखवत, पण मी सांगते की दही फाटत नाही, ते अजून थोड्या वेळ तुम्ही उकळवा, ते बरोबर सेट होणार वगैरे. मग माझं पण तसं सेट झालेलं आहे आणि म्हटलं की भाकर का नाही बनवायला पाहिजे, म्हणून मी आज बऱ्याच दिवसांनी भाकर बनवली आणि ती पण एकदम परफेक्ट झाली होती. एकदम गोल आणि क्रिस्पी, ती पण न तुटता. हां, पदर नव्हता आला, बट ठीक आहे, मला तर आवडली होती. मला अशीच भाकरी आवडते. मस्त 2-3 भाकर बनवलेल्या आहेत. त्याच्यावरती मी टाकलेली आहे माझी दही मिरची. आणि मी जेव्हा फर्स्ट बाईट घेतली ना, मी मी मुळात एकच बाईट घेते व्हिडिओसाठी, पण मी एक बाईट घेऊन थांबली नाही. मी ना एकदम 2 ते 3 बाईट पटापट खाल्लेलो आहे, कारण मला एवढी आवडली. आणि हाच माझा डिनर होता आणि मी हे एवढी मिरची रात्रीच्या डिनरसाठी खाल्लेली आहे. हो, ह्यात दही होतं, पण हे तिखट पण तेवढंच होतं आणि तुम्ही पण ट्राय करा, तुम्हाला पण खूप. पण मी जसं भाजीसारखं खाते तसं नका खाऊ, कारण मला सवय आहे, मला तिखट खायची आवड आहे, म्हणून तुम्ही नका खाऊ. थँक्यू.